स्वागत. आज आपण युवाल नोआ हरारी यांचं सेपियन्स पुस्तकावर बोलणार आहोत. म्हणजे त्यातल्या काही निवडक भागांवर. हे भाग आपला प्रवास सांगतात, एका सामान्य प्राण्यापासून ते थेट पृथ्वीवर वर्चस्व गाजवण्यापर्यंतचा. पण मग एक मोठा प्रश्न येतो. पृथ्वीवर राज्य तर मिळवलं, आता पुढे काय? होमोसेपियनचं पुढचं पाऊल. हे स्रोत असंही सुचवतात की आपण कदाचित आपल्या जागी येणाऱ्या नवीन जीवांना तयार करतोय. चला ह्यावर जरा बोलूया. हो, अगदी. आणि हे उतारे एका महत्वाच्या बदलाकडे लक्ष वेधतात. म्हणजे फक्त जीवसृष्टी समजून घेणं नाही, तर तिची काय म्हणतात त्याला, पुनर्रचना करणं. आपण जैविक सीमा ओलांडण्याच्या अगदी जवळ आहोत. जैविक सीमा म्हणजे? जेनेटिक इंजिनिअरिंग वगैरे. हो, ते तर आहेच. पण त्याही पलीकडे, म्हणजे नष्ट झालेल्या मानवी प्रजाती, समजा निअँडरथल्स, त्यांना पुन्हा जिवंत करण्यासारख्या कल्पना. विचार करा, यामुळे आपली ओळख, आपलं अस्तित्व याबद्दल खूप मोठे प्रश्न निर्माण होतात. खरंय. हे सगळं बघितलं की म्हणजे अविश्वसनीय वाटतं की काही लाख वर्षांपूर्वी आपण आफ्रिकेत कुठेतरी संघर्ष करत होतो. अगदी. अन्नसाखळीत आपलं स्थान अगदी साधं होतं. आपण शिकार करायचो, पण आपली शिकारही व्हायची. मग नेमकं काय बदललं? असं काय घडलं? 2 मोठे टप्पे आले. पहिला साधारण 70,000 वर्षांपूर्वीचा. त्याला बोधात्मक क्रांती म्हणतात. म्हणजे आपल्या विचारांमध्ये आणि संवादात मोठी झेप. अच्छा, त्यामुळे काय झालं? त्यामुळे आपण मोठ्या गटांमध्ये एकत्र येऊ शकलो, लवचिकपणे सहकार्य करू शकलो आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यावर विश्वास ठेवू शकलो. उदाहरणार्थ? देव, देश, कंपन्या, पैसा या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत, पण त्यावरच्या सामूहिक विश्वासामुळे आपण एकत्र आलो. इंटरेस्टिंग आहे. आणि मग दुसरा टप्पा? तो म्हणजे सुमारे 12,000 वर्षांपूर्वीची कृषी क्रांती, शेतीची सुरुवात. हो, शेती. तिला तर आपण प्रगती मानतो ना, पण इथे काहीतरी वेगळं म्हटलंय असं वाटतंय. बरोबर. या उतार्यांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन आहे. असं म्हटलंय की शेतीमुळे सरासरी शेतकऱ्याचं जीवन शिकारी संकलकांपेक्षा जास्त कष्टाचं आणि कमी समाधानाचं झालं असेल. अरे, असं का? कारण आहारातली विविधता गेली. एकाच जागी राहिल्याने रोगराई पसरली, लोकसंख्या वाढली, तसा सामाजिक ताण वाढला. मग शेती यशस्वी कशी झाली? कारण तिने प्रत्येकाचं आयुष्य सोपं नाही केलं, पण प्रजाती म्हणून आपली संख्या वाढवली. जास्त अन्न म्हणजे जास्त लोक, त्यातून शहरं, साम्राज्य उभी राहिली. आणि मग पैसा, साम्राज्य आणि विज्ञान यांचं एकत्रीकरण झालं. विशेषतः गेल्या 500 वर्षांत वैज्ञानिक क्रांतीनंतर मानवाने प्रचंड शक्ती मिळवलीये. अगदी. आपण रोग नियंत्रणात आणलेत, उत्पादन वाढवलंय आणि आता तर मृत्यूवर मात करायचं पाहतोय. त्याला पुस्तकात गिलगामेश प्रोजेक्ट म्हटलंय, अमरत्वाचा शोध. आता विज्ञानाच्या मदतीने. आणि इथे आपण पुन्हा त्या जैविक सीमांच्या मुद्द्यावर येतो. हो, जेनेटिक इंजिनिअरिंग आता फक्त रोग बरे करण्यापुरतं नाही राहणार. ते आपल्याला सुधारित करू शकेल. चांगली मेमरी, जास्त बुद्धिमत्ता, जास्त आयुष्य. आणि ते सायबॉर्ग तंत्रज्ञान, म्हणजे शरीरात मशीन बसवणं. बरोबर. त्यामुळे जैविक आणि अजैविक यातली रेषाच पुसली जाईल. आपण कदाचित होमोसेपियन्स राहणार नाही, काहीतरी वेगळेच बनू. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? एक सामान्य प्राणी होतो, मग पृथ्वीचे शासक झालो आणि आता अशा वळणावर आहोत जिथे आपण स्वतःची पुढची उत्क्रांती ठरवू शकतो. किंवा आपल्यानंतर कोण येणार हे ठरवू शकतो. हो, आणि हे स्रोत आपल्याला एका अगदी मूलभूत प्रश्नाजवळ आणून सोडतात. हा प्रश्न धर्म, राजकारण या जुन्या चर्चांपेक्षा खूप वेगळा आहे, कारण कदाचित भविष्यात ह्या गोष्टी महत्वाच्याच नसतील. मग खरा प्रश्न काय आहे? खरा प्रश्न आहे, आपल्याला नक्की काय व्हायचं आहे, कोणत्या क्षमता हव्यात, कोणती जाणीव अनुभवायची आहे. हे प्रश्न आता फक्त फिलॉसॉफीचे नाहीत, ते तंत्रज्ञानामुळे खरे बनत चालले आहेत. या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतोय. या श्रोत्यांमध्ये ना असंतुष्ट देवांबद्दल एक इशारा दिलाय, म्हणजे ज्यांना स्वतःला काय हवंय हेच माहीत नाही. आता आपल्याला निर्मितीची आणि विनाशाची इतकी मोठी शक्ती मिळत आहे, तेव्हा हा विचार येतो की असे असमाधानी, बेजबाबदार देव ज्यांना स्वतःला काय हवंय हेच कळत नाही, यापेक्षा जास्त धोकादायक जगात आणखी काय असू शकतं? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.